हरंगुळ एक छोटे रेल्वे स्टेशन, पण याच छोट्या रेल्वे स्टेशनवरून एक ट्रेन सुटते जी हजारो लोकांच्या स्वप्नातील शहराकडे जाते. ते शहर म्हणजे पुणे. हो, आज आपण हरंगुळ पुणे एक्सप्रेस ट्रेनने प्रवास करणार आहोत. या प्रवासात आपण हरंगुळ पुणे एक्सप्रेस ट्रेनची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. जसे की ट्रेन केव्हा येते, किती वाजता निघते, तिकीट भाडे किती आहे, स्वच्छता कशी आहे, हरंगुळवरून निघण्याचा टाइम काय आहे, इत्यादी सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणि त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला करू हरंगुळ पुणे रेल्वे प्रवासाला सुरुवात हरंगुळवरून. तर नमस्कार मित्रांनो, राम मंडळी, रामकृष्ण हरी. मी निवृत्ती पवार तुमचं स्वागत करतो आपल्या आणखीन एका नवीन रेल्वे प्रवासामध्ये हरंगुळ रेल्वे स्टेशनवरून. तर मित्रांनो, आज आपण प्रवास करणार आहोत हरंगुळ ते पुणे दरम्यान चालणाऱ्या हरंगुळ पुणे एक्सप्रेस ट्रेनने. आणि मित्रांनो, या ट्रेनच्या स्लीपर क्लासमधून आजचा आपला प्रवास होणार आहे. तर मित्रांनो, चला करूया या सुंदर रेल्वे प्रवासाला सुरुवात. पण त्या अगोदर घेऊया गणरायाचे नामस्मरण. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल, तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, ट्रेन येण्यासाठी बराच वेळ बाकी आहे आणि आता मला भूक लागली आहे, म्हणून मी आईने दिलेला डब्बा उघडला व झणझणीत बेसन चपातीचे जेवण केले. जेवताना बाहेर गाडीचा आवाज आला आणि ती गाडी होती कोल्हापूर धनबाद दीक्षाभूमी एक्सप्रेस. कोल्हापूर धनबाद दीक्षाभूमी एक्सप्रेस गेल्यानंतर थोड्याच वेळात आपल्या गाडीची अनाउन्समेंट झाली. कृपया लक्ष द्या. पुणे वरून येणारी हरंगुळ ला जाणारी ट्रेन क्रमांक 0147 पुणे हरंगुळ एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येत आहे. तर मित्रांनो, 12:38 आपली हरंगुळ पुणे एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर 1 वर आली आहे. आणि मित्रांनो, आजचा आपला कोच आहे हा तर मित्रांनो, गाडीचे दरवाजे आणखी उघडले नाहीत कारण गाडीची साफसफाई होत आहे. तर मित्रांनो, हा आहे आजचा आपला कोच S1 आणि आज आपल्याला साइड अप्पर सीट मिळालेली आहे. आणि मित्रांनो, दुपारी बरोबर 2:30 आपल्या गाडीचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. तर मित्रांनो, चला आता पटकन आपण गाडीत बसून घेऊ. तर मित्रांनो, बघू शकता गाडी व्यवस्थित स्वच्छ करण्यात आली आहे. तसेच बेसिंग बघू शकता किती स्वच्छ आहे. पण आरसा मात्र थोडा खराब आहे. आता बाथरूम पाहू. आणि मित्रांनो, बाथरूम मात्र एकदम स्वच्छ आहे. तर मित्रांनो, आता तुम्हाला माझी सीट दाखवतो. ही बघा, ही आहे माझी साइड अप्पर सीट. आणि आजचा आपला प्रवास स्लीपर क्लास मधून होत आहे. तर मित्रांनो, बरोबर ऑन टाइम 3 वाजता आपली ट्रेन हरंगुळ रेल्वे स्टेशनवरून निघालेली आहे. तर मित्रांनो, आपली हरंगुळ पुणे एक्सप्रेस मुरुड रेल्वे स्टेशनवरती 3:30 पोहोचलेली आहे. आणि या ठिकाणी या ट्रेनचा 2 मिनिटाचा स्टॉप असणार आहे मुरुड रेल्वे स्टेशनवर. तर मित्रांनो, 1 मिनिटाच्या स्टॉप नंतर मुरुड रेल्वे स्टेशनवरून आपली ट्रेन निघालेली आहे. आणि माफ करा मित्रांनो, मुरुड इथे आपल्या ट्रेनचा 1 मिनिटाचा स्टॉप होता. 2 मिनिटाचा नसून 1 मिनिटाचा स्टॉप आहे मुरुड रेल्वे स्टेशनवर.
गर्दी बघा मित्रांनो धाराशिववरून किती जास्त आहे आपल्या ट्रेनला. तर मित्रांनो आपली हरंगुळ पुणे एक्सप्रेस पोहोचली आहे धाराशिव रेल्वे स्टेशनवरती 4:10 आणि या ठिकाणी धाराशिव येथे आपल्या ट्रेनचा 2 मिनिटाचा स्टॉप असणार आहे. प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती मित्रांनो आपली ट्रेन धाराशिव येथे आली होती. तर मित्रांनो 2 मिनिटाच्या स्टॉप नंतर धाराशिववरून आपली ट्रेन निघालेली आहे. धाराशिव सोडल्यावर गाडीच्या बाजूला डोंगर दिसू लागले व गाडी एकदम भुयारामध्ये गेली. भुयार सोडले व नंतर गाडी उंच पुलावर आली आणि हे बघा किती उंच आहे हा पूल. आणि आता हे सुंदर वळण चालू झाले आहे. तर मित्रांनो हरंगुळ पुणे एक्सप्रेस आपली पोहोचली आहे बार्शी रेल्वे स्टेशनवरती 108 किलोमीटरचा प्रवास करून आणि या ठिकाणी मित्रांनो पोहोचली आहे 4:43 आणि या ठिकाणी 2 मिनिटाचा स्टॉप असणार आहे बार्शी रेल्वे स्टेशनवर आपल्या हरंगुळ पुणे एक्सप्रेस ट्रेनचा. आणि मित्रांनो काय जबरदस्त हरंगुळून निघाल्यानंतर आपली ट्रेन पळत आहे एकदम 80-90च्या स्पीडनेच आपली ट्रेन मित्रांनो चालत आहे. आत्तापर्यंत बार्शीपर्यंत तर खूपच मजा आली या प्रवासाला. आणखीन पुढेही खूप मजा येणार आहे या प्रवासाला. आणि मित्रांनो बार्शी येथे स्टॉल वगैरे सुद्धा आहे. चिप्स बिस्किट कुरकुरे सर्व तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता. आणि 2 मिनिटाच्या स्टॉप नंतर बार्शीवरून आपली ट्रेन निघालेली आहे. तर मित्रांनो आता तुम्हाला आपल्या गाडीचा मार्ग सांगतो. हरंगुळवरून निघाल्यानंतर मुरुड, धाराशिव, बार्शी, कुरुडवाडी, केम, जेऊर, पारेवाडी, दौंड, केडगाव, उरळी, हडपसर आणि शेवटचे स्टेशन पुणे असा आपल्या गाडीचा रूट असणार आहे. तर मित्रांनो बार्शीनंतर शेंद्री स्टेशनला मागे टाकत आपली गाडी कुरुडवाडीच्या दिशेने जात आहे. आणि मित्रांनो कुरुडवाडीला पोहोचण्या अगोदर आता हळूहळू सूर्यास्त होत आहे. आणि समोर जी लाईन दिसत आहे मित्रांनो ती सोलापूर वरून आलेली आहे. तर मित्रांनो गाडी संख्या 01-488 हरंगुळ पुणे स्पेशल फेअर एक्सप्रेस ट्रेन पोहोचली आहे कुरुडवाडी रेल्वे स्टेशनवरती 5:30 आणि कुरुडवाडी रेल्वे स्टेशनवर मित्रांनो आपल्या ट्रेनचा 5 मिनिटाचा स्टॉप असणार आहे. आणि कुरुडवाडी हे एक जंक्शन स्टेशन आहे, कारण या ठिकाणावरून सोलापूरला एक लाईन गेलेली आहे, तसेच पंढरपूरकडे एक लाईन जाते, तर पुण्याला सुद्धा या ठिकाणावरून एक लाईन जाते. आणि आपण ज्या लाईनवरून आलो आहोत ती लातूरकडे जाणारी लाईन आहे मित्रांनो. त्यामुळे हे एक जंक्शन स्टेशन आहे आणि या ठिकाणी आपल्या ट्रेनचा 5 मिनिटाचा स्टॉप असणार आहे कुरुडवाडी जंक्शनवर. तर मित्रांनो कुरुडवाडी रेल्वे स्टेशनवर तुम्हाला असं फळे वगैरे सुद्धा मिळतील.
मसाला पेरोले केरोले पेरोले पेरोले तर मित्रांनो 5:43 कुरुडवाडी रेल्वे स्टेशनवरून आपली ट्रेन निघालेली आहे. प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती आपली ट्रेन आली होती कुरुडवाडी येथे. तर मित्रांनो, या ट्रेनला हरंगू ते पुणे दरम्यान किती तिकीट भाडे आहे ते जाणून घेऊ. तर मित्रांनो, जर तुम्ही हरंगू ते पुणे दरम्यान स्लीपर क्लासमधून प्रवास केला तर तुम्हाला 320 रुपये एवढे तिकीट भाडे द्यावे लागेल व तुम्ही जर AC 3 टियर मधून प्रवास केला तर तुम्हाला 865 रुपये एवढे तिकीट भाडे द्यावे लागेल आणि जर तुम्ही AC 2 टियर मधून प्रवास केला तर तुम्हाला 1160 रुपये एवढे तिकीट भाडे द्यावे लागेल. तर मित्रांनो, समोर जी लाईन गेलेली आहे ती जाते पंढरपूरला आणि आपण ज्या लाईनवरून चाललो आहोत ती जाते आता दौंडकडून पुण्याला आणि ही लाईन समोरची पंढरपूरकडे जात आहे मित्रांनो. तर मित्रांनो 6:06 केम रेल्वे स्टेशनवर पोहोचली आहे आपली हरंगुळ पुणे स्पेशल फेअर सुपरफास्ट एक्सप्रेस. तर मित्रांनो, 2 मिनिटाच्या स्टॉप नंतर केम रेल्वे स्टेशनवरून आपली ट्रेन निघालेली आहे. सहा वाजून 8 मिनिटाला. तर मित्रांनो, 6:29 जेऊर रेल्वे स्टेशनवर आपली ट्रेन पोहोचली आहे आणि मित्रांनो, जेऊर इथे सुद्धा आपल्या ट्रेनचा 2 मिनिटाचा स्टॉप असणार आहे. तर मित्रांनो, 6:32 जेऊर रेल्वे स्टेशनवरून आपली ट्रेन निघालेली आहे. तर मित्रांनो, 6:58 केतूर स्टेशनवर आपली गाडी पोहोचली आहे व इथे 2 मिनिटाचा स्टॉप आहे आपल्या गाडीचा. तर मित्रांनो, हरंगुळ पुणे एक्सप्रेस पोहोचली आहे दौंड जंक्शनवरती 7:36 आणि दौंड जंक्शनवरती मित्रांनो आपल्या ट्रेनचा 2 मिनिटाचा स्टॉप असणार आहे आणि दौंड हे एक जंक्शन स्टेशन आहे. तर मित्रांनो, 7:44 दौंड जंक्शनवरून आपली ट्रेन निघालेली आहे. प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती आली होती मित्रांनो दौंड येथे आपली ट्रेन.
तर मित्रांनो, गाडी संख्या 01488 हरंगुळ पुणे एक्सप्रेस बरोबर 8:11 केडगाव रेल्वे स्टेशनवर पोहोचली आहे. आणि या ठिकाणी आपल्या ट्रेनचा 2 मिनिटाचा स्टॉप असणार आहे. पाणी थंड पाणी पाणी बोल रहे हैं. आणि मित्रांनो, 8:14 केडगाववरून आपली ट्रेन निघालेली आहे. तर मित्रांनो, गाडी संख्या 01488 हरंगुळ पुणे एक्सप्रेस 8:36 उरुळी रेल्वे स्टेशनवर पोहोचली आहे. आणि मित्रांनो, उरुळी येथे आपल्या ट्रेनचा 2 मिनिटाचा स्टॉप असणार आहे. आणि मित्रांनो, 8:38 उरुळी रेल्वे स्टेशनवरून आपली ट्रेन निघालेली आहे. आणि बघू शकता या ठिकाणी भरपूर पॅसेंजर उतरलेले आहेत. पाणी थंड पाणी पाणी बोल रहे हैं. आणि मित्रांनो, आता उंच इमारती दिसत आहेत म्हणजे आपण पुणे शहरामध्ये आलो आहोत. आणि 323 किलोमीटरचा प्रवास करून आपली गाडी हरंगुळ पुणे एक्सप्रेस 8:58 हडपसर रेल्वे स्टेशनवर पोहोचली आहे. आणि 4 मिनिटाच्या स्टॉप नंतर आपली गाडी हडपसरवरून निघालेली आहे 9:02. आणि मित्रांनो, आता आपण आपल्या आजच्या प्रवासातल्या शेवटच्या स्टॉपवर थोड्याच वेळात पोहोचणार आहोत म्हणजेच पुणे जंक्शनवर. आणि मित्रांनो, ही ट्रेन पुणे जंक्शनवर 9:13 पोहोचली आहे. तर मित्रांनो, गाडी संख्या 01488 हरंगुळ पुणे एक्सप्रेस पुणे जंक्शनवरती 9:13 पोहोचलेली आहे. आणि पुणे ते मित्रांनो आपली ट्रेन 13 मिनिटं उशिराने पोहोचली आहे. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर मित्रांनो, गाडी जी आहे ती एकदम नंबर 1 आहे. स्वच्छता पण आहे गाडीमध्ये. आणि तसंच मित्रांनो, या ट्रेनला फक्त पॅन्ट्री कार नसल्यामुळे या ट्रेनला तुम्हाला जेवणाची थोडी परेशानी होणार आहे. पण त्यासाठी तुम्ही जे लोकल वेंडर येतात त्यांच्याकडून खायला घेऊ शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि चला तर मग अशाच एका नवीन रेल्वे प्रवासात पुन्हा भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद. आणि हो मित्रांनो, आता नुकतंच नवीन वर्ष सुरू झालेलं आहे, त्यामुळे तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.